पहा बेटा, आपण 13वा चॅप्टर ज्याचं नाव आहे काय बेटा, फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. फिजिकल अँड केमिकल चेंज. फिजिकल म्हणजे काय तर भौतिक आणि रासायनिक बदल ह्याच्याबद्दल आपण या ठिकाणी शिकणार आहोत. नेमके काय असतात, कोणत्या पद्धतीने असतात, काय काय असतं ते आपल्याला या ठिकाणी करायचं. तर पहा बेटा, या ठिकाणी की समजून घ्या की बेसिक मध्ये म्हणणं काय, त्याचं म्हणणं असं आहे की फिजिकल चेंज काय असतात. पहा बेटा, समजा एखाद्या पदार्थामध्ये चेंजेस आले, एखाद्या सबस्टन्स मध्ये चेंजेस आले, त्याची स्टेट चेंज झाली आणि परत तो जर त्याच्या पूर्वावस्थेमध्ये येत असेल, त्याच्या मूळ अवस्थेमध्ये जर येत असेल, तर अशाला फिजिकल चेंज असं म्हटलं जातं. म्हणजे बर्फ हा पाण्यामध्ये कन्वर्ट होतो, परत त्याला आपण थंड केल्यानंतर किंवा उष्णता काढून घेतल्यानंतर तो परत बर्फ होतो. त्याला उकळल्यानंतर तो परत काय होतो, बॉईल होतो आणि थंड हवेच्या संपर्कात आल्यानंतर तो परत पाणी होतो. म्हणजे ते काय होऊ लागलं, स्टेट ऑफ मॅटर जो आहे तो पदार्थाची अवस्था आहे, एकदा सॉलिडचं लिक्विड होऊ लागली, लिक्विडचं सॉलिड होऊ लागली, परत काय होऊ लागलं, त्या ठिकाणी चेंजेस त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. बरोबर आहे. हे चेंजेस तात्पुरते आहेत का परमनंट आहेत? हे चेंजेस हे तात्पुरते असतात, टेम्पररी असतात. म्हणून असे जे चेंजेस असतात, या चेंजेसला काय म्हटलं जातं, काय म्हटलं जातं बेटा, चेंजेसला फिजिकल चेंज म्हणतात. कोणते चेंज म्हणतात सांगा बरं का बेटा? दिस चेंजेस आर कॉल्ड ॲज अ फिजिकल चेंज. आणि दुसऱ्या प्रकारचे चेंजेस असतात ज्याच्यामध्ये एकदाच बदल झाला तर पदार्थ तुमचा पूर्व अवस्थेमध्ये येत नाही. कशामध्ये येत नाही बेटा, तुमचा पदार्थ पूर्व अवस्थेमध्ये येत नाही. मग काय होतं सर, मग त्या पदार्थाचे स्टेट्स चेंज होतात, त्या पदार्थाच्या सर्व अवस्था चेंज होतात आणि तो पदार्थ आपल्याला पहिल्यासारखा दिसतो का नाही. म्हणजे उदाहरणामध्ये समजा एखादी फ्रूट आहे, फ्रूट राईप होऊ लागला, फ्रूट पिकायला लागला आणि पिकल्यानंतर कोण फ्रूट पिकल्यानंतर परत तो कच्चा होतो का बेटा? नाही होत. मग असे जे चेंजेस आहेत त्या चेंजेसला कोणते चेंजेस म्हटलं जातं बेटा? केमिकल चेंज. आलं लक्षामध्ये? आता खूप अजून चेंजेस आहेत असे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर समजा आपण ज्वारी आहे, ज्वारीपासून रोटी तयार केलं, रोटीपासून परत ज्वारी होऊ शकते का बेटा? नाही होत. ज्याच्यामध्ये परमनंट चेंजेस घडून आलेले आहेत आणि ज्याच्यात परमनंट चेंजेस घडून येतात अशा चेंजेसला डॅश डॅश म्हटलं जातं, केमिकल चेंज असं म्हणतात. काय म्हणतात बेटा त्याला? केमिकल चेंज. आणि ज्याच्यामध्ये तात्पुरते बदल घडून येतात त्याला काय म्हणलं जातं बेटा? टेम्पररी चेंजेस. आलं लक्षात? त्याच्यामध्ये क्षणिक बदल असतात, परत ते पूर्वावस्थेमध्ये येतात, त्याला म्हणतात टेम्पररी चेंजेस. आणि फिजिकल म्हणजे काय असतं बेटा? त्याच्यामध्ये परमनंट बदल घडून येतात. काय म्हणतात बेटा? परमनंट. त्याला केमिकल चेंजेस असं म्हटलं जातं. इथं तुमच्या लक्षात आहे. तर आता आपल्या बुक मध्ये काही त्या ठिकाणी पहिल्या पेजवर एक्सपेरिमेंट दिलेले आहेत, त्यानुसार आपल्याला एक्सप्लेन केल्यानंतर लक्षात येईल की नेमकं काय प्रकार. इंटरनेट स्लो आहे का तुझं? आता मला एक्झाम्पल सांगा. चेक रस्टिंग ऑफ आयर्न. लोखंड गंजल्यानंतर परत लोखंडाच्या अवस्थेत येतो का? नाही. कोणता चेंज आहे बेटा? केमिकल चेंज आहे. मिल्क टर्न इनटू कर्ड. दूध हा दह्यामध्ये रूपांतरित होतो, हा कोणता चेंज आहे सांगा बरं का बेटा? येस येस, व्हेरी गुड. कोणता बेटा? केमिकल चेंज आहे. बरोबर आहे. हे चॅप्टर आहे का वरचा आहे? खाली आहे ना? अजून 13वा आहे ना बेटा आपला? याच्या पुढचा ना? ओके ओके, आलं. त्याच्यामध्ये बघून तुम्ही उदाहरण सांगा मला. इथं दूध हा दह्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे. मिल्क टर्न्स इनटू द कर्ड. हा कोणता एक्झाम्पल आहे? केमिकल चेंज आहे. बेटा हातावर मी आईस धरलं, तो पाण्यामध्ये कन्वर्ट झाला, परत त्याला मी पाण्याला फ्रीज मध्ये ठेवलं तर तो आईस होणार आहे. कोणता चेंज आहे? फिजिकल चेंज. हे बघा, एक बी आहे, सीड आहे, सीड मधून त्या ठिकाणी काय आलं? स्प्राउट बाहेर आला. आता पुरामध्ये जारं दाबलं तर जात का मध्ये? नाही सर. हा कोणता चेंज आहे बेटा? केमिकल चेंज. पाणी बॉईल होऊ लागलं आहे, वॉटर बॉइलिंग.
हा कोणता आहे फिजिकल चेंज. दीपावलीला आपण झाड लावलेलं आहे, वरी काय होतं झाड लागतो जळतो, परत त्याला जळ म्हणलं तर जळतं का नाही, पुरा अवस्थेत येतो का नाही, कोणता आहे केमिकल. हे सुद्धा काय केमिकल चेंज. फटाकडे हे सुद्धा कोणते चेंजेस केमिकल चेंज. आता पाहिजे चेंजेस लाईक द रायटिंग ऑफ फ्रूट, स्पॉइलिंग ऑफ मिल्क ऑकर नॅचरली. आता काय म्हणलं या ठिकाणी पहा, काही जे चेंजेस आहेत आता याच्यामध्ये काही दुसरं पण पाहिजे आपल्याला. चेंजेस लाईक द रायपनिंग ऑफ अ फ्रूट. रायपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे काय बेटा, फ्रूट पिकणे, फळ पिकणे, त्याला काय म्हणतात रायपनिंग ऑफ फ्रूट असेल. दूध फुटणे, स्पॉइलिंग ऑफ मिल्क ऑकर्स नॅचरली. हे सर्व कशी घडतात बेटा नॅचरली. आणि नॅचरली घडतात म्हणून त्याला डॅश डॅश चेंज असं म्हटलं जातं, नॅचरल चेंजेस. नॅचरलच्या अपोजिट वर्ड कोण आहे आर्टिफिशियल चेंजेस, कोणते किंवा मॅनमेड चेंजेस. मॅनमेड चेंजेस. What changes have you seen taking place in material in your surrounding? Let us learn about changes in greater detail in this lesson. आता पहा, many changes such as sharpening a pencil, baking bread. Sharpening pencil म्हणजे काय, पेन्सिल आपण शिलतो, that is the sharpening of pencil. Baking bread, bread भाजतो. Cooking food, अन्न शिजवतो. Are useful to us, आणि आपल्यासाठी उपयोगी आहे. आणि याला म्हटलं जातं युजफुल चेंजेस. कोणते चेंजेस युजफुल चेंजेस. बघा शार्पनिंग पेन्सिल असेल, कुकिंग फूड असेल, हे आपल्यासाठी युजफुल आहे, त्याच्यामुळे याला म्हणतात युजफुल चेंजेस. द चेंजेस दॅट आर नॉट युजफुल और चेंजेस दॅट डू अस हार्म आर हार्मफुल चेंजेस. बघा द चेंजेस दॅट आर नॉट युजफुल, जे चेंजेस आपल्यासाठी युजफुल नाहीत. काय म्हणलं बेटा, जे चेंजेस आपल्यासाठी युजफुल नाहीत आणि हार्मफुल आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हार्म होतो, अशा चेंजेसला काय म्हणलं जातं हार्मफुल चेंजेस. काय म्हणतात बेटा त्याला. आता इथे म्हणलं दुधाचं दह्यात रूपांतर नव्हते, कोणता आहे नॅचरल चेंज, आणि दुसरा केमिकल चेंज. नॅचरल म्हणजे नैसर्गिक होऊ लागले ना, आणि केमिकल म्हणजे काय बेटा एकदा स्टेट चेंज झाल्यावर पूर्वावस्थेत येतो का नाही. त्याच्यामध्ये आपण काय ऍड करतो, इर्जन ऍड करतो ना, थोडी दही टाकतो, दही टाकल्यानंतर तो कन्वर्ट व्हायला. आता झाड पडू लागला ऊन खाली, कोणता चेंज आहे, वादळानं पडलाय, नॅचरल. आपण जर पाडलं तर काय होतं बेटा, थिंक अबाउट इट. आता इकडे पहा बेटा, कॅन यू नाउ क्लासिफाय द नॅचरल अँड मॅनमेड चेंजेस यू हॅव लिस्टेड ॲज युजफुल अँड हार्मफुल चेंजेस. सो फार we have studied certain types of changes. What can you tell about two of these, namely bursting of balloon, फुगा फुटणे, हा कोणता चेंज आहे. हा ते तर केमिकल झाला. ह्याला आपण काय केलं, स्वतःहून तयार केलं ना, फुगा कोण हवा फुकला, आपणच फुकला ना त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा रॅपिंग ऑफ फ्रूट. आता फुगा फुटायला वेळ लागतो का फ्रूट पिकायला वेळ लागतो. फ्रूट पिकायला वेळ लागतो. ज्याला जास्त वेळ लागतो त्याला म्हणायचं स्लो चेंजेस, आणि जे लगेच बदलतात त्याला काय म्हणायचं रॅपिड चेंजेस किंवा फास्ट चेंजेस. काय म्हणायचं त्याला फास्ट, क्विक किंवा रॅपिड चेंजेस. आणि ज्याला वेळ लागतो त्याला काय म्हणायचं स्लो चेंजेस. इथं बघा द ड्युरेशन ऑफ बर्स्टिंग ऑफ बलून इज फार शॉर्टर दॅन दॅट ऑफ द रायपनिंग ऑफ ए फ्रूट. म्हणजे काय, त्या बलूनला फुटायचा जो कालावधी आहे तो खूप कमी आहे ऍज कम्पेअर टू द रायपनिंग ऑफ अ फ्रूट. म्हणजे जे फ्रूट पिकायला वेळ लागला ना त्याच्यापेक्षा त्याचा कालावधी खूप कमी आहे. त्यामुळे असे जे चेंजेस असतात शॉर्ट पिरियड ज्यांना लागतो त्याला म्हणतात फास्ट किंवा क्विक चेंजेस. फास्ट किंवा क्विक चेंजेस. बघा चेंजेस दॅट टेक प्लेस इन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. जे चेंजेस शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये कमी वेळामध्ये घडून येत असतात अशाला फास्ट किंवा क्विक चेंज म्हणतात. वाईल चेंजेस दॅट टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, किंवा जे चेंजेस लॉंग पिरियड ऑफ टाइम घेतात त्याला काय म्हटलं जातं स्लो चेंजेस. काय म्हणतात बेटा त्याला. काय सुट्टी आहे का शाळा आज, हनुमान जयंती आहे का नाही सुट्टी. बघा melting some wax and obtain the original solid wax again is something.
Melting some wax and obtaining the original solid wax again is something that we can do repeatedly. म्हणजे काय, वॅक्सला मेल्ट करणे, परत तो सॉलिड होतो, परत त्याला मेल्ट करू शकतो, परत त्याला सॉलिड करू शकतो. म्हणजे काय, द चेंजेस दॅट कॅन ऑकर इन अ फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे जसं सॉलिडचं काय झालं, पहिला आईस झाला पाणी, पाण्याचा परत काय झालं बेटा, बर्फ झाला. रिपीटेडली चेंजेस होतात फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये, जे काही चेंजेस घडून येतात रिव्हर्स डायरेक्शन मध्ये अगेन अँड अगेन, त्याला म्हणतात रिव्हर्सिबल चेंजेस. कोणते चेंजेस, म्हणजे फिजिकल चेंजेस जे असतात ते कोणते असतात बेटा, रिव्हर्सिबल चेंजेस. कोणते असतात बेटा, रिव्हर्स म्हणजे परत त्या पूर्वावस्थेमध्ये येतात, त्याला रिव्हर्सिबल चेंज म्हणतात. राईट मँगो however cannot be transformed back into a raw mango. पिकलेल्या आंब्याला पुन्हा कच्च्या आंब्यामध्ये रूपांतरण करता येतं का, नाही येत नाही. वूड कॅन नॉट बी ऑब्टेन फ्रॉम द ऍश फॉर्मड ऑन बर्निंग द वूड. लाकडाला जाळल्यानंतर जे राख मिळते त्या राखापासून परत लाकूड ये म्हटलं तर येतो का, नाही येत. असे जे असतात ते इनरिव्हर्सिबल असतात. इनरिव्हर्सिबल कोणते बेटा, इनरिव्हर्सिबल. हे कोणते होते, रिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल हे कुणाचं नाव आहे, दुसरं केमिकल चेंजचं. कुणाचं नाव आहे बेटा, सांगा. इट इज अनदर नेम ऑफ डॅश डॅश. केमिकल चेंज. कशाचा मला म्हणून सांगा, केमिकल चेंज. On considering the above example, we find that some changes occur again and again after a definite interval of time. काय म्हणलं पाहता या ठिकाणी, आता इरिव्हर्सिबल सांगितलं तुम्हाला. काय इरिव्हर्सिबल सांगा बघा. द सबस्टन्सेस वन्स चेंज्ड इन स्टेट डज नॉट रिटर्न टू इट्स ओरिजिनल पोझिशन. ओरिजिनल पोझिशनला येतो का परत, नाही येत. असे जे चेंजेस असतात त्या चेंजेसला डॅश डॅश असं म्हटलं जातं, इरिव्हर्सिबल चेंज. एक्झाम्पल सांगा. आईस टर्न्स इनटू वॉटर अँड वॉटर टर्न्स इनटू आईस. फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन मध्ये त्याच्यामध्ये बदल होतात. दिवसाच्या नंतर काय येते, रात्र येते. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेज आफ्टर सनराईज. सनराईजच्या नंतर काय राहते, सनसेट राहतो. त्याच्यानंतर व्हॉट कम्स आफ्टर हाय टाइड इन द सी. हाय टाइडच्या नंतर काय येतात रे, लो टाइड्स. काय येतात, लो टाइड्स. A bird sitting on a tree flies away. नंतर flooding. Can you tell? A meteor streaking across the sky. Kan. On considering the above example, we find that some changes occur again and again after a definite interval of time. काय 6 एक्झाम्पल मध्ये पाहिलं तर काही जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की त्याचं काय होऊ लागलं, रिपीट इंटरवल ऑफ टाइम मध्ये ते परत परत घडतात. जसं की डे टाइमच्या नंतर काय होतो, नाईट टाइम. नाईट टाइमच्या नंतर परत काय येतो, डे टाइम. म्हणजे काय होतं, सातत्याने रिपीट होतात. सेम इंटरवल ऑफ टाइम मध्ये, सारख्याच कालावधीमध्ये रिपीट होतात. त्यामुळे त्याला म्हणतात पिरियॉडिक चेंजेस. काय म्हणतात, समुद्रामध्ये हाय लाट आली म्हणजे पुन्हा लो येणार का, 100% लो येणार आहे. लोच्या नंतर हाय येणार नाही, काय येणार आहे. सनराईजच्या नंतर सनसेट होणार नाही का, होणार डेली. दॅट इज असे जे चेंजेस असतात त्याला म्हणतात पिरियॉडिक चेंजेस. ऑन द अदर हँड इट कॅन नॉट बी सेड फॉर शुअर व्हेन सर्टन चेंजेस विल ऑकर. आपण त्या ठिकाणी शुअर सांगू शकत नाही की सर्टन चेंजेस कधी घडू शकतात, कधी ऑकर होऊ शकतात. आणि ज्या वेळेस आपल्याला कळत नाही की कधी घडू शकतात, असे जे नॉट फिक्स्ड इंटरवल ऑफ टाइम, जो ठरलेला कालावधी आहे तो फिक्स नसेल, तर असे जे चेंजेस असतात त्यांना म्हणतात नॉन पिरियॉडिक चेंजेस. काय बेटा, नॉन पिरियॉडिक चेंजेस. जसे की बघा फ्लड. एकदा फ्लड आल्यावर परत सांगून येते का, हा एवढ्याला आलो वाटाता तिथे ये थांब तिथं, नाही ना, येते का रे, नाही. आता समजा ते मेटीवर उडून पडतात आकाशातून. जसं आपल्या बुलढाण्यामध्ये लोणार सरोवर आहे बघा, त्या ठिकाणी माहितीये का तुम्हाला, ऐकलं असाल तर नाव, लोणार सरोवर ऐकलात बघा. घरीच धूमकेतू पडून तयार झालेला आहे त्या ठिकाणी असा मेटीवर. हा आलो वाटाता सरका साईड द्या, साईड द्या, पडलेला खाली पडलेला, असं असते का. डायनासोरचा कार्यक्रम हेच केले ना सर. आता सांगून पडते काय, नाही ना. फक्त सायन्सच्या माध्यमाने आपण अंदाज लावू शकतो बस. A bird sitting on a tree flies away. झाडावर बसलेला पक्षी कधी उडणार तुला सांगून उडते का, नाही. उड वाटलं तर उडत, बस वाटलं तर बस. कारण दगड मार उडत जाते. तिला कुठं जायचं असलं तर जायचं, सांगून थोडं सांगणार आहे, फिक्स सांगणार आहे, नाही नाही ह्याच टायमाला बसणार, ह्याच टायमाला उठणार. जसं सूर्य ह्याच टायमाला मावळतो त्याच टायमाला उगवतो, तसं आहे का तसं. कच्चा आंबा पिका झाला, हे कोणता चेंज आहे सर, हे आहे केमिकल चेंज.
ह्याला वेळ लागलेला आहे ना, हा आहे स्लो चेंज. व्हेरी गुड. पुन्हा हे सर नॅचरल प्रोसेस आहे. दुनिया कोणती चेंज आहे? नॅचरल चेंज. आता मला सांगा, आंबा पिकला, कच्चा होता, पिकला, परत कच्चा होतो का? नाही. हा कोणता? इरिव्हर्सिबल चेंज. 4च्या 4 लक्षात. हे काय? आयर्न नेल. हे कशाला चिटकू लागल्यात? लोखंडाला त्या ठिकाणी चिटकत आहे. बाजूला निघतात का? नाही निघतात. निघतात ना, निघतात. क्विक चेंज, लगेच चिटकतात. क्विक चेंज. बाजूला निघतात का? निघतात. म्हणजे कोणता चेंज आहे त्या ठिकाणी? आणि एकमेकाला चिटकतात मॅग्नेटमुळे. मॅग्नेटमुळे तर तो कोणता आहे? नॅचरल. मॅग्नेटमुळे ना, मॅग्नेट हा नॅचरलच आहे त्या ठिकाणी. पण या ठिकाणी जे नील्स आहेत, ते निडल्स आहेत, त्याला काय करतात? मॅग्नेट सोबत लावून त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम प्रॉपर्टी येते, त्याच्यामध्ये त्याला हे केलं जातात. आता पहा बेटा, या ठिकाणी गुलाबाचं फुल उघडला, परत दाबून बसली तर बसणार आहे का बेटा? हा कोणता आहे? स्लो नॅचरल इरिव्हर्सिबल. स्लो नॅचरल आणि इरिव्हर्सिबल. हे फिजिकल, पुन्हा रिव्हर्सिबल, स्लो. In some of the above examples of the changes, the properties of the original substances remains the same. जे काही प्रॉपर्टीज आहे ओरिजिनल सबस्टन्सची ती सारखी राहते. जो कंपोजिशन रिमेन, कंपोजिशन म्हणजे काय? समजा पहिला 1 किलो आहे तर पुन्हा 1च किलो राहतो. लक्षात आलं? कंपोजिशन म्हणजे त्याच्यात असलेले घटक पहिल्या जेवढे होते, अभिक्रिया झाली, रिॲक्शन झाल्यावर तेवढेच असतात. दॅट इज अ कंपोजिशन. जो आहे तो अनचेंजेड असतो. नवीन पदार्थ तयार होत नाही. नो न्यू सबस्टन्सेस फॉर्मड. असे जे चेंजेस असतात त्याला डॅश डॅश चेंज असं म्हटलं जातं. फिजिकल चेंज असं म्हणतात. द चेंज ड्यू टू व्हिच वन सबस्टन्स इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू अनदर सबस्टन्स. अशा प्रकारचे चेंज की ज्याच्यामध्ये एक पदार्थ दुसऱ्या पदार्थामध्ये चेंज होतो अँड डिफरंट प्रॉपर्टीज, आणि त्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा चेंज होतात, त्याला म्हणतात केमिकल चेंज. हायड्रोजन वेगळा आहे, ऑक्सिजन वेगळा आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन उद्या काय तयार होतो? वॉटर. वॉटर हा काय? लिक्विड आहे. पण हायड्रोजन हा काय बेटा? गॅस. आंबा कच्चा, त्याच्या प्रॉपर्टी वेगळी. पिकलेला आंबा, त्याच्या प्रॉपर्टी वेगळी. मिल्क प्रॉपर्टी वेगळ्या. कर्ड प्रॉपर्टी वेगळ्या. म्हणजे याच्यात काय होऊ लागलं? प्रॉपर्टीज काय होतात? चेंज होतात. आणि कंपोजिशन सुद्धा काय होतं? चेंज. आंबा पहिले एवढा मोठा होता, आंबा पिकला, वाळला, एवढाच आंबा होतो. कंपोजिशन चेंज झालं का नाही? सर झालं ना. पुढे बघा. The process of formation of vapor from a liquid is called evaporation. म्हणजे काय? पाण्यापासून जे आपण काही वाफ तयार करतो, पाण्यापासून जे काही आपण लिक्विड पासून जे काही वेपर्स तयार करतो, वेपरच्या प्रोसेसला काय म्हणलं जातं बेटा? इव्हॅपोरेशन म्हणतात. ड्रायव्हिंग ऑफ क्लॉथ, कपडे वाळू घालणे. फॉर्मेशन ऑफ साल्ट फ्रॉम सी वॉटर, समुद्रातल्या पाण्यापासून मीठ तयार करणे. आर पॉसिबल ड्यू टू इव्हॅपोरेशन. हे बाष्पीभवनामुळे पॉसिबल आहे. We have studied some processes that are a part of water cycle. Which are these processes? Do the original properties of water change during those processes? Previously we have learned about the process of dissolving. आपण पाहिलेला आहे, बॉइलिंग पाहिलेला आहे आणि मेल्टिंग पाहिलेला आहे. डिझॉल्व म्हणजे काय? विरघळणे. बॉइलिंग म्हणजे काय? उकळणे. आणि मेल्ट म्हणजे काय? वितळणे. ते सर्व जे चेंजेस आहेत ते फिजिकल चेंज आपण पाहिलेला आहे. पुढे पहा बेटा, corrosion. काय बेटा? corrosion. When an iron article rust or reddish brown layer form on it, लोखंडाच्या वस्तूला जर उघड्यावर ठेवलं, काय होतं त्याच्यावर? तयार गंज तयार होतो. त्यालाच आपण काय म्हणतो? रस्ट. काय म्हणतो बेटा त्याला? आपण रस्ट असं म्हणत असतो. बघा बेटा, when an iron article rust or reddish brown layer forms on it, त्याच्यावर काय तयार होतो? रेडिश ब्राऊन लेयर तयार होतो. ग्रीनिश लेयर इज सीन टू फॉर्म ऑन द कॉपर आर्टिकल. आणि जे कॉपरचे भांडे असतात त्या कॉपरच्या भांड्यावर हिरव्या रंगाचे डाग पडलेले दिसतात. आई म्हणते आहे देवघरात रविवारी किंवा इथे उठ घास, इतर एक दिवस देव घास म्हणतात, डाग दिसतात ना. कोणत्या रंगाचे असतात बेटा? हिरव्या रंगाचे. पितळावर पण हिरवे दिसतात आणि तांब्यावर पण हिरवे दिसतात. पितांबरी लावून असतात ना, राख किंवा पितांबरी लावून असतो आपण. A greenish layer is seen to form on a copper article. जो लेयर तयार होतो त्याला कॉपर ऑक्साइड म्हणतात. This process is called corrosion of metal. ह्याला काय म्हणतात बेटा? corrosion of metal. Things become weak. आणि corrosion मुळे काय होतं? जे स्ट्रॉंग वस्तू असतात ते वीक होतात. त्याच्यानंतर corrosion हा कशामुळे घडतो? ऑक्सिजनमुळे, मॉइश्चर आणि जे काही वेपर्स आहेत वातावरणामध्ये प्रेझेंट. काय काय म्हणलं बेटा? ऑक्सिजन, मॉइश्चर आणि वेपर्स प्रेझेंट इन द ऍटमॉस्फिअर. ह्या सर्वांमुळे काय घडून येत असतं? सांगा बरं का.
रस्टिंग ऑफ आयर्न किंवा त्यालाच म्हणतो करोजन. काय म्हणतो बेटा त्याला आपण? करोजन. While classifying changes, we take into account only one criterion at a time. However, a number of different criteria can be applied to the same change. म्हणजे काय, आपण धरताना एकच धरतो, एक तर केमिकल आहे, नाही तर फिजिकल आहे, रिव्हर्सिबल आहे, इरिव्हर्सिबल आहे, ठीक आहे, फिजिकल आहे, केमिकल आहे, असं धरतो आपण. पण असं नाही, एखाद्या वेळेस आपण एका अनेक अप्लाय करू शकतो. जसं रायटनिंग ऑफ मँगोचं एक्झाम्पल सांगितलं, नॅचरल आहे, इरिव्हर्सिबल आहे, केमिकल आहे ना, आणि कसं स्लो चेंज आहे. एकावर आपण एवढे अप्लाय करू शकतो. Iron articles are given a thin coat of zinc to prevent corrosion. ज्या लोखंडाच्या वस्तू असतात त्याच्यावर काय केलं जातं, झिंकचा लेप देतात, झिंकचा आर्टिकलचा लेप दिला जातो. जे गार्डन मध्ये काही बाक वगैरे असतात त्या बाकांना बघा, लोखंडाच्या बाक लोक चोरून घेऊन जाणे जड बाक राहतात आणि त्याच्यावर कोट केलेली राहते त्या ठिकाणी. आणि जी कोट असते ही झिंक मेटलची असते. आणि हा जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणतात गॅल्व्हनायझेशन प्रोसेस. काय म्हणतात बेटा याला? म्हणजे गॅल्व्हनायझेशन मध्ये काय केलं जातं, झिंक मेटल इज अप्लाइड ऑन द सरफेस ऑफ द आयर्न टू प्रिव्हेंट फ्रॉम रस्टिंग. दिस इज कॉल्ड गॅल्व्हनायझेशन. कॉपर अँड ब्रास आर्टिकल आर कोटेड विथ टीन. कॉपर आणि जे ब्रासचे आर्टिकल्स आहेत याच्यावर कशाचा कोट दिला जातो, टीनचा. आणि याला म्हणतात टीनिंग. काय म्हणतात त्याला? टीनिंग. In this age of technology, a new process called powder coating has been developed. आज एक नवीन टेक्नॉलॉजीचा शोध म्हणजे वापरण्यात येतो, त्याला म्हणतात कोणती? पावडर कोटिंग. गाड्याला वगैरे वापरतात पेंट करण्यासाठी पावडर कोटिंग. कोट्स ऑफ व्हेरियस कलर्स आर अप्लाइड ऑन द मेटल्स लाईक आयर्न अँड अल्युमिनियम. आणि जे काही व्हेरियस जे काही मेटल्स आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स त्या ठिकाणी अप्लाय करतात. कुणावर? आयर्नवर, कुणावर? अल्युमिनियमवर. कशासाठी? टू प्रिव्हेंट फ्रॉम द रस्टिंग. बघा गाड्यांना कुठं मार लागलेला असेल तर तेवढ्या जागी रस्ट खातो, बाजूच्या जागी रस्ट खातो का? बघा बरं का, नाही. कारण त्याच्यावरील टेफ्लॉनची कोटिंग असते. टेफ्लॉन पॅरिझाइड टाईपचा प्लास्टिक असतो, त्याची कोटिंग असते. ते जर निघाली तर तेवढंच त्या ठिकाणी काय होत असतो, कंटिन्युअसली रस्ट होतो. काय होतं बेटा? रस्ट होत असतो. हे कोणता चॅप्टर आपल्याला सांगा बरं का? फिजिकल अँड केमिकल. फक्त आपण या ठिकाणी काय घेतलंय? चॅप्टर घेतलंय, त्याची एक्सरसाइज अजून घेतलं नाही. आता माझी विनंती आहे सर्वांना एक्सरसाइज काढून वाचायला घ्या, ठीक आहे? काढा चला एक्सरसाइज.